नांदगाव शहरात पुन्हा एकदा आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा बुरका फाटलाय। नागपूर येथून आज सकाळी प्रवास करणारे साजिद खान वय वर्ष 54 गाडी क्रमांक 12140 या प्रवासादरम्यान छातीत तीव्र वेदना झाल्याने त्यांना तात्काळ नांदगाव रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले। रेल्वे सीआरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत 6:30 वाजता 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली। मात्र डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आणि व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे 108 रुग्णवाहिका तब्बल 6:45 वाजता म्हणजे 23 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचली। हा विलंब एखाद्याच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो, हे दुर्लक्षित करता येणार नाही। 108 वरील डॉक्टरांचा हा दिरंगाईपणा म्हणजे थेट मृत्यूस आमंत्रण नाही का? नांदगावमध्ये आरोग्य यंत्रणा ही केवळ नावापुरती उरली आहे, असा संतापजनक सूर नागरिकांमधून उमटतोय। रुग्णवाहिका चालकाने जीवाचे रान करत वाहन वेळेत आणण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टर मात्र आपल्या गुरमीत हाकेच्या अंतरावर असलेली 108 जर वेळेवर पोहोचणार नसेल तर तिचा उपयोग काय? नांदगावकरांनी आता अशा हलगर्जीपणा विरोधात आवाज उठवणे अत्यावश्यक झाले। नांदगावकरांच्या जीवाची किंमत शासनासाठी नगण्य झाली आहे का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे। तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।